मित्रांनो, माझे नाव अविनाश आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. ही गोष्ट 6 महिन्याआधीची आहे. मला माझ्या जॉबसाठी मुंबईवरून बेंगलोरला जायचे होते. मी स्लीपर बस बुक केली होती. सिंगल सीट उपलब्ध नव्हती म्हणून डबल सीट बुक केली. दुपारी 4 वाजता मुंबईवरून बस निघाली. मी माझ्या सीटवर एकटाच होतो. अजूनपर्यंत सीटवर कोणीही आले नव्हते. संध्याकाळच्या 7 वाजता पुण्यामध्ये बस थांबली. तेव्हाच एक वहिनी बसमध्ये चढली. त्यांचे वय जवळपास 32 ते 33 वर्ष असेल, पण ती दिसायला 22-23 वर्षाची वाटत होती. ती खूपच सुंदर दिसत होती. जेव्हा ती बसमध्ये आली, सगळे लोक तिच्याकडेच पाहत होते. ती एकटीच होती. तिच्यासोबत कोणीही नव्हते. ती हळूहळू मागे येऊ लागली आणि माझ्या सीटजवळ थांबली. तिने सीट नंबर बघितला. मी आतून खूपच खुश झालो, कारण एवढा लांबचा प्रवास एका सुंदर महिलेसोबत निघणार. ती म्हणाली, इथे माझी पण सीट आहे, तू जरा माझी बॅग वरती घेणार का? मी तिला म्हणालो, ठीक आहे. मी तिची बॅग वरती घेतली. ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि पर्समधून फोन काढून तिने कुणाला तरी कॉल केला. हॅलो, मी बसमध्ये बसली आहे. बस आता इथून निघेल. त्यानंतर तिने मोबाईल ठेवला. थोडा वेळपर्यंत तर आम्ही दोघे एकमेकांसोबत काहीच बोललो नाही. आम्ही दोघेही फोन बघत होतो. तिने मला विचारलं, तुझ्याकडे मोबाईलचं चार्जर आहे का? मी घरीच विसरले. मी म्हणालो, हो आहे ना. मी तिला चार्जर दिला. तिने तिचा मोबाईल चार्जिंगला लावला. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. हिम्मत करून मी तिला विचारले, तुम्ही कुठे जाणार आहात? ती म्हणाली, मी बेंगलोरला जात आहे. आणि तू? मी तिला म्हणालो, मी पण बेंगलोरला जात आहे जॉबसाठी. ती म्हणाली, अच्छा ठीक आहे. नंतर मी तिला म्हणालो, तुम्ही बेंगलोरचे असाल तर तुम्ही बेंगलोर फिरला असेल ना? बेंगलोरमधले तुम्हाला सगळं माहीत असेल. ती म्हणाली, मी प्रॉपर बेंगलोरची नाही. बेंगलोरच्या जवळ माझे गाव आहे, पण हां, थोडीफार बेंगलोर मी फिरली आहे. बेंगलोरमध्येच माझं शिक्षण झालं आहे. मी तिला म्हणालो, अच्छा, माझे नाव अविनाश आहे. ती म्हणाली, माझे नाव रवीना आहे. मी म्हणालो, छान नाव आहे. ती म्हणाली, तुम्ही काय जॉब करता? मी म्हणालो, मी एका कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि तुम्ही काय करता? ती म्हणाली, मी हाऊसवाईफ आहे आणि पार्लरचे पण काम करते. मी तिला विचारलं, तुमचे वय कळेल का? तेव्हा ती हसत मला म्हणाली, तुम्हाला माहीत नाही का, बायकांचं वय विचारत नसतात. मी तिला हसत म्हणालो, पण तुम्ही तर बाई वाटत नाही, तुम्ही अजूनही कुमारी मुलगी वाटता. ती म्हणाली, अरे नाही नाही, माझं तर लग्न झालं आहे. माझे वय 33 वर्ष आहे. असं बघायला गेलं तर तुम्ही पण खूप जवान वाटता. तेव्हा मी तिला म्हणालो, अरे तुमचं वय 33 आहे असं मला वाटतच नाही. तुम्ही तर अजून 23-24 वर्षाची मुलगी वाटता. ती म्हणाली, अरे मी खरंच 33 वर्षाची आहे. आणि तुमचं वय? मी तिला म्हणालो, मी दिसायला जवान दिसतो आणि आहे पण जवान. माझे वय 25 वर्ष आहे. तेव्हा ती म्हणाली, अच्छा ठीक आहे. मग अजून किती बायकांसोबत तू असे फ्लर्ट केला होतास? मी तिला म्हणालो, नाही, मी तर फक्त तुमच्यावरती ट्राय करत आहे, कारण एवढी सुंदर स्त्री पहिल्यांदाच बघितली आहे ना. ती म्हणाली, बास बास, आत्ता जास्त मस्का नको मारू, माझं लग्न झालं आहे. मी म्हणालो, मस्का नाही मारत, मी खरंच बोलत आहे. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, तारीफ केल्याबद्दल थँक्यू. आम्ही दोघं असेच बोलत बसलो. तेव्हाच रात्र झाली आणि बस एका हॉटेलवर जेवणासाठी थांबली. आम्ही दोघेही हॉटेलमध्ये जेवून घेतले. आमच्या दोघांमध्ये थोडीफार मैत्री झाली होती. जेवण झाल्यावर आम्ही बाहेर आलो. तेव्हाच ती म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला फोन करून येते, इथेच थांब. मी तिला म्हणालो, प्रत्येक गोष्टीची माहिती नवऱ्याला देतच असतेस का? ती म्हणाली, अरे हा, मग त्यांना काळजी वाटते ना, मी लगेच येते फोन करून. मी तिला म्हणालो, रवीनाजी, इथेच फोन करा ना, माझ्यापासून काय लाजायचं आहे? ती म्हणाली, लाजण्यासारखं असं काही नाही. ठीक आहे, इथेच करते. असं म्हणून तिने तिच्या नवऱ्याला फोन केला. हॅलो, बस हॉटेलवर जेवणासाठी थांबली आहे. मी जेवण करून घेतले आहे, तुम्ही जेवलात का? ती थोडा वेळ फोनवर बोलते, त्यानंतर फोन ठेवते. थोडा वेळ फिरल्यानंतर आम्ही दोघं बसमध्ये जातो. ती म्हणाली, तुझं लग्न झाले आहे का? तेव्हा मी म्हणालो, नाही, एवढ्या लवकर नाही, मी अजून लहान आहे. तेव्हा ती म्हणाली, जॉब करतोस, स्वतः कमवतोस आणि 25 वर्षाचा होऊन पण अजून लहान आहेस.
मी म्हणालो, हो मग लग्नासाठी तर मी लहानच आहे ना. ती म्हणाली, अच्छा मग गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल ना, दिसायला पण खूप हँडसम आहेस. मी म्हणालो, हो होती एक गर्लफ्रेंड, पण थोड्याच दिवसात ब्रेकअप झालं. सध्या तरी मी आता सिंगलच आहे. तुमच्यासारख्यांच्या शोधात. ती म्हणाली, माझ्यासारखी म्हणजे? एवढी आवडली का मी तुला? मी म्हणालो, आवडला असं तर नाही, पण तुम्ही दिसायला खूप छान आहात आणि तुमच्या सौंदर्यावर तर माझं मन मोहित झाले आहे. ती म्हणाली, बास बास, एवढी पण सुंदर नाही मी. आम्ही दोघे असेच बोलत होतो. खूप रात्र झाली होती आणि थंडी पण वाढली होती. तिने तिच्या बॅगमधून चादर काढली आणि अंगावर घेऊन झोपली. मी माझा मोबाईल बघत होतो. मी बसून फोन बघत होतो. थंडीमुळे माझं शरीर खूप कापत होते. थंडीत माझ्या कुडकुडलेल्या आवाजाने ती उठली आणि मला म्हणाली, काय झालं अविनाश, एवढं कुडकुडत का आहेस? एखादी चादर घेऊन झोप ना. मी तिला म्हणालो, हां पण माझ्याकडे काहीच नाही, मी काहीच घेऊन आलो नाही. तेव्हा ती म्हणाली, तू असंच थंडीत कुडकुडत राहिलास तर आजारी पडशील. मी तिला म्हणालो, नाही मला काही होणार नाही. ती म्हणाली, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्या चादरीत येऊ शकतोस. मी तिला म्हणालो, नाही नको, तुम्हाला उगाच त्रास, तुम्हालाही थंडी वाजेल. ती म्हणाली, अरे नाही, ही चादर 2 माणसांची आहे, दोघीजण झोपू शकतो. मी संकोच करत तिला म्हणालो, नाही नको, मी असंच ठीक आहे. तेव्हा तिने माझा हात पकडून मला जवळ ओढली आणि म्हणाली, गपचूप झोप ना, किती कुडकुडत आहेस, थंडीत उगाच आजारी पडशील. मी तिला म्हणालो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी झोपू शकतो. ती म्हणाली, ठीक आहे, ए चादरीमध्ये. मी तिच्या चादरीमध्ये गेलो. आतून चादर खूप गरम होती. मला आता चांगलं वाटू लागलं. ती पण झोपी गेली, पण मला झोप येत नव्हती. झोपेत ती माझ्याजवळ सरकून झोपली. आता मला जास्तच गरमी जाणवू लागली. तिची पाठ माझ्याकडे होती. ती झोपेत होती. थोड्या वेळाने पुन्हा ती फिरून माझ्याकडे चेहरा करून झोपली. अचानक तिची नजर माझ्यावर गेली. मी पण लगेच झोपण्याचं नाटक केले. मी थोडंसं माझ्या जाग्यावरून हललो. तेव्हा ती म्हणाली, काय झालं अविनाश, झोप येत नाही का? मी तिला म्हणालो, हां झोप तर येत नाही. तेव्हा तिने मोबाईलमध्ये बघितलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. ती म्हणाली, आता तर पूर्ण रात्र बाकी आहे आणि आपण बेंगलोरला सकाळी 10 वाजता पोहोचेल. मी म्हणालो, हो पूर्ण रात्र बाकी आहे आणि झोप पण येत नाही. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या मोबाईलमध्ये एखादा चांगला पिक्चर असेल तर लाव ना, मला पण झोप येत नाही. मी तिला म्हणालो, हो आहे ना, पण तुम्हाला आवडणार नाही. ती म्हणाली, असं कोणता पिक्चर आहे जे मला आवडणार नाही? मी म्हणालो, हॉलिवूड मूवी आहे. ती म्हणाली, ठीक आहे लाव, पिक्चर बघत बोर होऊन झोपून तर जाईन मी. मी म्हणालो, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. मी मुद्दाम एक रोमॅन्टिक हॉलिवूड मूवी लावले. आम्ही दोघं ती मूवी बघू लागलो. ती तो पिक्चर बघण्यात एवढी व्यस्त होती की तिला तिच्या साडीचा पदर बाजूला गेलेलाही जाणवले नाही आणि मी फक्त तिच्या शरीराकडे बघत मजा घेत होतो. तिला असं बघून माझ्या मनात खूप काही होत होते. त्या पिक्चरमध्ये पण सीन असे काही होते की ते बघून ती थोडी तयार होऊ लागली. तिची नजर माझ्याकडे गेली. मी तिलाच बघत होतो. तिने मला बघितलं आणि स्वतःच्या शरीराकडे बघितलं. साडीचा पदर बाजूला गेलेला पाहून ती लगेच साडी ठीक करत म्हणाली, असं का बघत आहेस माझ्याकडे? एवढा चांगला पिक्चर लावला आहे, तो पिक्चर बघ ना. मी तिला म्हणालो, थोडंसं पिक्चरपेक्षा जरा चांगलं काहीतरी दिसलं म्हणून मी ते बघत होतो. तेव्हा ती म्हणाली, ते तर मला माहितीच आहे की तुला काय चांगलं दिसलं ते. बाळा, तू अजून लहान आहेस, इकडे तिकडे लक्ष नाही द्यायचं. मी तिला म्हणालो, तुम्हाला वाटत आहे की मी लहान आहे? ते माझ्याकडे बघत स्मित हास्य करत मला म्हणाली, बच्चू तू तर माझ्यासमोर लहानच आहेस ना. मी तिला म्हणालो, ते सर्व केल्यावरच माहीत होईल की लहान आहे की मोठा आहे. असं म्हणत मी माझा हात तिच्या हाताजवळ ठेवला. ती त्या पिक्चरमधले सीन बघून थोडी तयार झाली होती आणि मूडमध्येही आली होती. त्यामुळे तिने हात मागे घेतला नाही. मी तिचा हात हळूहळू दाबू लागलो. ती मला म्हणाली, काय करत आहेस अविनाश? हात सोड ना, कोणीतरी बघेल. मी तिला म्हणालो, मग स्वतः काढून घे ना माझ्या हातातून हात. आणि असं पण सगळे झोपले आहेत, कोणी काही बघणार नाही. तिने तिचा हात माझ्या हातातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल झाला. ती स्मितहास्य करत म्हणाली, अरे अविनाश सोड ना हात, कोणीतरी बघेल. मी तिला म्हणालो,
आता तुमचा हात माझ्या हातात आला आहे आणि एकदा का हात माझ्या हातात आला की मी लवकर सोडत नाही. तेव्हा ती म्हणाली, हो का? काय करणार आहेस मग तू माझ्यासोबत? करून दाखव ना. मी तिला म्हणालो, ठीक आहे, बघ मग. त्यानंतर मी चादरीत तिला किस करू लागलो आणि ते सर्व केलं. आमचं जवळजवळ 1 तास चादरीतच गेला. नंतर आमचं सर्व करून झाल्यावर आम्ही चादरीतून बाहेर आलो. मग मी तिला म्हणालो, बघितलं ना काय करू शकतो ते? ती म्हणाली, बस एवढेच? मला तर वाटलेलं की पूर्ण रात्रभर करशील. तेव्हा मी म्हणालो, अच्छा बेगम साहेबा, ती पण तुमची इच्छा पूर्ण करेन. असं म्हणून पुन्हा जवळजवळ 4 तास आम्ही दोघे ते सर्व करत होतो. ती पण मजा घेत होती. त्यानंतर पहाटेचे 5 वाजले आणि हळूहळू सगळी माणसे जागी होऊ लागली. म्हणून आम्ही दोघे एकमेकांपासून दूर झालो. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ती म्हणाली, अविनाश, मला तू आज खूप खुश केले आहेस. मला अजून ते सर्व सुख पाहिजे आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, बेंगलोरमध्ये पोचल्यावर अजून एकमेकांना खुश करूया. ती म्हणाली, बेंगलोरमध्ये कुठे? मी म्हणालो, मी पहिलाच एक हॉटेल बुक केले आहे. ती म्हणाली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही सकाळी 10 वाजता बेंगलोरला पोचलो आणि तिला मी माझ्या हॉटेलमध्ये घेऊन आलो आणि तो पूर्ण दिवस आणि 1 रात्र आम्ही दोघे एकमेकांसोबत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर आम्ही दोघे कधीही एकमेकांना भेटलो नाही. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.